Welcome guys. गुड इव्हिनिंग. आजचा टॉपिक आहे आपला म्यूप MEWP मोबाईल एलिव्हेटिंग वर्क प्लॅटफॉर्म. तुम्ही बऱ्याच वेळेस बघतात महानगरपालिकेचं असो, काय करतं महानगरपालिकेचे लोक, बल्ब जर खराब झाला, एखादा स्ट्रीट लाईट असेल तर त्याचा बल्ब बंद पडलेला असेल तर ते काय करतात, ते चेंज करतात. मग ते चेंज करत असताना काय करतं, एक व्यक्ती ह्या अशा प्लॅटफॉर्मवर उभा राहतो आणि ते खालून ऑपरेट करत असतं ते म्यूप मशीन, आणि नंतर काय करतो, तो व्यक्ती वरती जातो आणि त्या हाईटला जातो आणि बल्ब चेंज करतो. दुसरं, मोबाईल एलिव्हेटेड वर्क प्लॅटफॉर्मचा फक्त एकच वापर नाही आहे, ठीक आहे. इंडस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो, बऱ्याचशा ठिकाणी याचा वापर केला जातो. का बरं याचा वापर करतो आपण, काय आहे याचे हजार्ड, सेफ्टी काय आहे, सर्व जाणून घेऊया आजच्या स्लाईडमध्ये. ठीक आहे, बघूया नेक्स्ट स्लाईड काय आहे. इथे इमेज दिसते तुम्हाला, ह्या इमेजमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे की म्यूप काय आहे, ते मशीन काय आहे. ठीक आहे, त्याचा प्लॅटफॉर्म कुठे आहे, टेलिस्कोप किती दूर आहे, त्याची कॅपॅसिटी सर्व समजणार आहे. आता इमेजमध्ये इथे तुम्ही जर झूम करत असाल तर बघू शकता, इथे ही बकेट आहे किंवा हा प्लॅटफॉर्म आहे, सर्व टॉपला दिसत असेल स्क्रीनच्या तुम्हाला. तर हा इथे कोणी जो वर्कर असेल, एक किंवा दोन जास्तीत जास्त इथे अलाउड असतात. ठीक आहे, तर दोन वर्कर इथे जाऊन उभे राहून काम करू शकता. आता हे वर्किंग प्लॅटफॉर्म का बनवले जातात, तर पहिली गोष्ट, कन्स्ट्रक्शन साईटमध्ये याचा सर्वात जास्त वापर होतो. सपोज एखादं फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हरच्या खाली तुम्हाला काम करायचं आहे, हाईटवरती काम करायचं आहे, पण तिथे चढायला ॲक्सेस नाही आहे, जसं की लॅडर नाही आहे. ठीक आहे, दुसरं मग एखादं असं ठिकाण आहे की जे हजार्डस आहे, धोकादायक आहे, त्याला खाली बेस नाही आहे. ठीक आहे, म्हणजे खाली उभं राहायला जागा नाही किंवा स्कॅफोल्ड उभं करण्याची गरज नाही आहे, अर्ध्या एक तासाचंच काम आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला म्यूप लागतं. आता स्कॅफोल्ड उभं करायचं म्हणजे किती दिवस लागणार, 1-2 दिवस निघून जातात. मग त्याच्यापेक्षा जर थोडंच वेळचं काम आहे, अर्ध्या तासाचं काम आहे, तर तुम्हाला काय करावं लागतं, म्यूप मशीन आणायचं, तिथे उभं करायचं व्यवस्थित प्लॅटफॉर्मवरती. नंतर तो व्यक्ती जो आहे, जो ऑपरेटर, तो त्या बकेटमध्ये उभा राहणार आहे, त्याचे हार्नेस वगैरे लॉक करून. नंतर मग खालचा जो ऑपरेटर असणार मशीनचा, तो काय करणार आहे, बरोबर त्या लिव्हरने त्या व्यक्तीला तिथे ॲक्सेस मिळवणार आहे आणि त्या जागी जाऊन तो व्यक्ती काम करणार. आणि बस, हा आहे म्यूपचा वापर. कशासाठी आपण म्यूपचा वापर करू शकतो, अजून इलेक्ट्रिकल कनेक्शन चेंज करण्यासाठी, प्लास्टर करण्यासाठी, कलर करण्यासाठी. ठीक आहे, त्यावेळेस देखील ह्या मशीनचा वापर केला जातो. पण स्पेशली ह्या मशीनचा किंवा म्यूपचा वापर अशा ठिकाणी केला जातो जिथे आपल्याला ॲक्सेस चढण्यासाठी, उभं राहण्यासाठी जागा नाही किंवा खूप अवघड जागा आहे. ठीक आहे, किंवा मग खालच्या बाजूला काम करायचं असतं. खालच्या बाजूला म्हणण्यापेक्षा जसं की फ्लायओव्हर आहे, तुम्हाला सांगितलं फ्लायओव्हरच्या खाली काम करायचं आहे, खूपच उंचावर पोहोचायचं आहे पण थोड्याच वेळचं काम आहे. ठीक आहे, आणि तिथे चढायला शिडी वगैरे नाही आहे, प्रॉपर ॲक्सेस नाही आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला याचा वापर करावा लागतो. मोबाईल elevating work platforms are useful but complex pieces of equipment that are often used for access in hazardous areas. हजार्डस एरिया म्हणजे धोकादायक ठिकाणी तुम्हाला ॲक्सेस मिळवण्यासाठी, म्हणजे वर्क ॲट हाईट. आता वर्क ॲट हाईट म्हणजे काय असणार, डेफिनेटली हजार्डस एरिया आहे काम करण्यासाठी. नंबर 2, पीपल हॅव बीन सिरियसली इंजर्ड अँड किल्ड इन ॲक्सिडेंट्स इन्व्हॉल्विंग म्यूप्स. ते असं देखील सांगते की म्यूपवर काम करताना किंवा त्याच्या संपर्कात आलेले लोक तिथे इंजर्ड देखील झालेले आहे, जखमी झालेले आहे, आणि काही लोक तर मृत्युमुखी देखील पडलेले आहे. टाईप्स ऑफ म्यूप मोबाईल इलेव्हेटिंग वर्क प्लॅटफॉर्म. नंबर 1 काय आहे, सीझर लिफ्ट. सीझर लिफ्ट कशी काम करते किंवा ते दिसायला कसं आहे बघूया. हे बघा, इथे तुम्हाला दिसते मशीन. हे जे म्यूपचा पहिला टाईप आहे सीझर लिफ्ट. सीझर लिफ्ट म्हणजे काय, याला सीझर लिफ्ट नाव दिलेलं आहे. सीझरचा अर्थ होतो कैची. ठीक आहे, इथे जर तुम्ही त्या म्यूप प्लॅटफॉर्मच्या खाली जर बघत असाल तर असे कैचीच्या आकाराचे काय आहे तिथे स्ट्रक्चर बनवलेलं आहे, आणि त्या कैचीच्या आकाराचे स्ट्रक्चर जे आहे ते ओपन होतं आणि तो प्लॅटफॉर्म वरती किंवा खाली होत असतो. आपल्या हाईटनुसार ॲडजस्टमेंट करायची आपल्याला त्याची. ठीक आहे, नंतर तुम्ही खालच्या बेसला बघा, जमिनीवर इथे सपोर्टसाठी 4 आउटरिगर देखील दिलेले आहे. तुम्ही त्याची व्हील बघा, व्हीलच्या पुढे मागे चारी बाजूला असे तुम्हाला उभे दिसत आहे, ते पोलसारखे स्ट्रक्चर आहे, ते काय आहे, तिथे आउटरिगर आहे. प्रत्येक JCB मशीनला देखील असतं, आपण क्रेनच्या टाईपमध्ये देखील बघितलं होतं, तर इथे सर्व काय आहे ते आउटरिगर आहे. ट्रक माउंटेड. आता ट्रक माउंटेड जे म्यूप आहे हे तुम्हाला स्पेशली इलेक्ट्रिकल कामामध्ये बघायला मिळतात, जे की गव्हर्नमेंटचे असतात किंवा महानगरपालिकेचे असतात. ट्रकसोबत मागच्या बाजूला काय आहे, तो माउंटेड आहे, तो क्रेट किंवा याला बकेट देखील म्हटलं जातं. आणि हे कशासाठी वापरलं जातं, स्ट्रीट लाईटमध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, दुरुस्ती करण्यासाठी, बल्ब वगैरे चेंज करण्यासाठी यांचा वापर केला जातो. सेल्फ प्रोपेल बूम लिफ्ट. ठीक आहे, याला आता BL बोलणार आहे आपण, बूम लिफ्ट बोलणार आहे. म्यूपचा हा तिसरा टाईप आहे. कशासाठी वापरली जाते, फॉर ड्रायव्हिंग ऑन फ्लॅट सॉलिड सर्फेसेस अँड रफ टेरेन सर्फेसेस अँड हार्ड टू रीच प्लेसेस. ऑदर कॉमन नेम्स
नकल बूम, चेरी पिकर, म्हणजे याला नकल बूम, चेरी पिकर देखील बोललं जातं सेल्फ प्रोपेन बूम लिफ्टला. कशासाठी वापर केला जातो बरं? जर जिथे आबडधोबड सरफेस आहे, वर खाली सरफेस आहे त्याच्या, किंवा मग खूपच उंचावर एखादा ॲक्सेस आहे, प्लॅटफॉर्म आहे, तिथे जाऊन आपल्याला काम करायचं आहे, तर इथे त्याचा वापर केला जातो. कसला? सेल्फ प्रोपेन बूम लिफ्टचा. पुढे ट्रेलर माउंटेड. आता ट्रेलर माउंटेड काय सांगतं? फॉर गेटिंग टू हार्ड टू रिच प्रेसेस कॉमनली कॉल्ड अ चेरी पिकर. याला देखील चेरी पिकर बोललं जातं. इथे बघा एकदम ट्रेलर माउंटेड. ट्रेलर माउंटेड म्हणजे काय? तुम्ही याला ट्रकला किंवा ट्रकच्या हेडला किंवा ट्रॅक्टरला देखील इथे काय करू शकता? इथे माउंट करू शकता ॲज अ ट्रॉलीसारखं. त्यामुळे याला काय नाव दिलेलं आहे? ट्रेलर माउंटेड. ट्रेलरसारखं आपण याला खेचत कुठेही आपल्याला जिथे पाहिजे तिथे नेऊ शकतो. म्हणा की याची कॅपॅसिटी कमी आहे, पण तुम्ही याला काय करायचं? ट्रेलरसारखं कुठेही ओढत न्यायचं आहे. नंतर हे जे येलो कलरचे दिसतं आहे खालच्या याच्यामध्ये, हे सर्व काय आहे? तिघा त्याला सपोर्ट देण्यासाठी, म्हणजे आडवं पडून याच्यासाठी दिलेलं असतं. कोलॅप्स होऊ नये याच्यासाठी हे काय आहे? आउट ट्रिगर आहे. नंतर याचे जे उभे जे दोन पोल दिसतात तुम्हाला, ते ॲक्च्युली काय आहे? तर बूम आहे ते. नंतर शेवटी तुम्हाला काय मिळणार आहे? इथे बकेट, आणि बकेटमध्ये आपला कोण आहे? व्यक्ती उभा राहतो. क्लिअर आहे? आणि मग उभं राहून त्याला तिथे काम करता येतं. मग त्या व्यक्तीला सुरक्षित तिथे न्यायचं आहे. मग त्याच्या बॉडीला ते सेफ्टी हार्नेस आहे का नाही येतं हे सर्व बघून त्याची वर्क ॲट हाईटसारखी सेफ्टी घ्यायची आहे. व्हर्टिकल मास लिफ्ट. आता काय आहे बघूया. व्हर्टिकल मास लिफ्टमध्ये मेनली यूज ऑन फ्लॅट सॉलिड सरफेसेस. जास्त करून जे म्यूपचे सर्व टाईप आहे, ऑलमोस्ट मी तुम्हाला सर्व सांगतो, सर्वच एखादं सोडून तर तो कसा वापर केला जातो? कुठे वापर केला जातो त्याचा? तर फ्लॅट सॉलिड सरफेसवरती. म्हणजे जर एखादा फ्लॅट सॉलिड सरफेस असेल तर त्याच्या सरफेसवरती. असं तिरक्या सरफेसवरती कधीच तुम्हाला म्यूप वापरायला बघायला मिळणार नाही, आणि तुमच्याकडून वापरलं गेलं देखील नाही पाहिजे. मॅन्युअली ऑपरेटेड ऑर मोबिलाइज युनिट. मॅन्युअली ऑपरेटेड असतं. इथे तुम्ही बघू शकतात एकदम व्हर्टिकल आहे. व्हर्टिकलचा अर्थ उभा, म्हणजे याची मुवमेंट काय आहे? उभी असणार आहे. खूप हाईटवरतीपर्यंत हा जाऊ शकतो, याचा ॲक्सेस तेवढा आहे. आणि जे बाहेर निघालेले आहे, जे तिघं दिसत आहे तुम्हाला इमेजमध्ये, ते काय आहे? तर आउट ट्रिगर आहे सपोर्ट देण्यासाठी, जेणेकरून लिफ्ट आहे ती आडवी पडू नये. ते म्यूप आहे त्याचा इम्बॅलन्स होऊ नये आणि ते आडवी पडून अपघात होऊ नये याच्यासाठी दिलेलं असतं. आणि येलो कलरची सर्वात वरती जी चेंबर दिसते ते ॲक्च्युली बकेट आहे. त्याच्यामध्ये व्यक्ती उभा राहणार आणि आपल्याला पाहिजे त्या हाईटपर्यंत न्यायचं. नंतर काय करायचं? तो व्यक्ती तिथे काम करेल, पुन्हा सुरक्षितपणे त्याला खाली आणायचं. इथे व्हर्टिकल मुवमेंट होईल, फक्त हॉरिझॉन्टल होणार नाही. म्यूपच्या संदर्भात काय हजार्ड आहे? आपण सेफ्टीवाले तर आपण काय बघतो? डायरेक्ट सेफ्टी नाही घेत. आपण पहिले बघतो की बाबा हे जे ऑपरेशन आहे, हे जे मशीन आहे, तर त्याच्यासोबत हजार्ड काय, किंवा त्याच्यापासून काय हजार्ड उद्भवू शकतो. ठीक आहे, ते काम करत असताना त्या मशीनला किंवा त्या मशीनपासून आपल्याला, म्हणजे मॅन, प्रॉपर्टी किंवा एन्व्हायरमेंटला काय हजार्ड उद्भवू शकतात. तर सर्वात आधी बघूया काय आहे. मोस्ट फॅटल अँड सिरियल इंजरीज इन्व्हॉल्विंग फ्रॉम म्यूप अरायझेस फ्रॉम. नंबर 1 एन्ट्रॅपमेंट. आता एन्ट्रॅपमेंटमधून ॲक्सिडेंट कसं होऊ शकतं बघूया. ऑपरेटर ट्रॅप बिटवीन द पार्ट ऑफ बास्केट अँड अ फिक्स स्ट्रक्चर. एन्ट्रॅपमेंट म्हणजे काय होतं? ट्रॅप होणे. म्हणजे जो वर्कर बकेटमध्ये बसलेला आहे, बकेटमध्ये आणि बकेटच्या आणि त्या एखादं जिथे काम करणार असेल त्या स्ट्रक्चरच्या, म्हणजे एखादा पोल असेल, एखादी भिंती असेल किंवा एखादा स्लॅब असेल, त्याच्यामध्ये अडकला जाऊ शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल, वेन मॅनोवरिंग इन कन्फाईन्ड ओव्हरहेड एरियाज ऑफ स्टील वर्क, ऑपरेटर मे बिकम ट्रॅप अगेन्स्ट द प्लॅटफॉर्म कंट्रोल अँड इफ दिस हॅपन्स द मे नॉट बी एबल टू स्टॉप द मशीन रनिंग. कधी कधी काय होतं, जो खालचा व्यक्ती असतो त्याला एक तर ते वरती काय ॲक्सेस आहे ते दिसत नाही. दुसरी गोष्ट, तो वरच्या सरफेसमध्ये आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये, त्या बकेटमध्ये तो व्यक्ती अडकून जातो. हे असे बरेचसे केसेस घडलेले आहे. त्यामुळे काय होते? इजा देखील होते. जो बकेटमध्ये बसलेला जो वर्कर आहे, जो ऑपरेटर आहे, त्याला देखील इजा होते. कधी कधी काय असतं, जे कंट्रोल पॅनल असतं त्या बकेटसोबतच दिलेलं असतं तुम्हाला. म्हणजे जो बकेटमध्ये उभा राहणारा व्यक्ती आहे तोच ते हँडल करतो. म्हणजे किती वरती जाणार, किती राईटला घ्यायचं, किती लेफ्टला घ्यायचं, हे त्याच्याकडे ॲक्सेस असतं, त्याच्याकडे कंट्रोल असतो पूर्णपणे म्यूपचा. ठीक आहे. तर मग कधी कधी त्याच्याकडून देखील घाई गडबडीत किंवा हाईटवर वर्क करत असताना चुकून काय होऊन जातं? मुवमेंट होऊन जाते आणि त्या मुवमेंटमध्ये तो व्यक्ती अडकला जातो त्या स्ट्रक्चरमध्ये. नंबर 2 ओव्हरटर्निंग. ओव्हरटर्निंग म्हणजे काय? जर याची बकेट आहे आपली, आपण बकेटमध्ये उभं राहणार आहे तो ऑपरेटर, तर ती बकेट जर दिलेल्या अँगलपेक्षा जास्त किंवा दिलेल्या आपल्या लिमिटपेक्षा जास्त जर पुढे चालले गेली, मुवमेंट जर त्याची जास्त झाली, तर काय होऊ शकतं? पूर्णपणे ते मशीन जे आहे, ते म्यूप आहे, ते कोलॅप्स होऊ शकतं, आडवं पडू शकतं. तर हा एक तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. द मशीन मे ओव्हरटर्न थ्रोविंग द ऑपरेटर फ्रॉम द बास्केट. आणि हे कोलॅप्स झाल्यानंतर काय होणार आहे? पूर्णपणे तो व्यक्ती
जो ऑपरेटर आहे तो काय पडेल, त्या बास्केटमधून फेकला जाईल बाहेर किंवा खाली पडणार आहे. नंतर फॉलिंग, अँड ऑपरेटर मे फॉल फ्रॉम द बास्केट ड्युरिंग वर्क ॲक्टिव्हिटीज. काम करत असताना तो ऑपरेटर खाली पडू शकतो जर त्याने सेफ्टी हार्नेस वगैरे वापरलेलं नसेल तर, फॉल प्रोटेक्शन नसेल त्याला तर. नंबर 4 कोलिजन, द व्हेकल मे कोलाइड विथ द पेडिस्ट्रेन्स ओव्हरहेड केबल्स ऑर नियर बाय व्हेकल्स. ते म्यूप जे आहे, ते मशीन जे आहे ते आदळू शकतं कुणावर पण, एखाद्या व्यक्तीवर आदळू शकतं, एखाद्या मशीनवर आदळू शकतं, समोरून येणारी गाडी आहे त्याच्याने याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, किंवा मग वरती जर एखादं इलेक्ट्रिकल लाईन असेल तर, केबल असेल तर त्याच्यावरती ते मशीन जे आहे ते धडकू शकतं. बरेच वेळा असं झालं की केबलमध्ये ते मशीन अडकून जातं. म्यूपचे जे अपघात होतात त्यामागे कारण काय बरं नेमकं, तर पहिलं तर इक्विपमेंट फेल्युअर. जर तुम्ही खूपच दिवस त्या म्यूपकडनं काम घेतलं, त्याचं ऑइल पाणी चेंज केलं नाही, त्याचं इन्स्पेक्शन केलं नाही, 6 महिने झाले, 2 वर्ष आले तरी इन्स्पेक्शन नाही आहे, मग ते कधीतरी ॲक्सिडेंट होणारच आहे. ठीक आहे, एखादा पॅनल खराब होऊन जाईल, एखादा रॉडच चालू नाही, तर किंवा मग थोडं जरी दाबलं तरी त्याची मुवमेंट जास्त होऊन जाणार आहे, तर अशा पद्धतीने ॲक्सिडेंट होऊ शकतं. नंबर 2 नॉट फॉलोइंग द मॅन्युफॅक्चरर रिकमेंडेशन. मॅन्युफॅक्चरर कोण असतो, त्या म्यूपला बनवणार ती कंपनी किंवा तो व्यक्ती असणार आहे. आता त्या कंपनीने काहीतरी रिकमेंडेशन दिलं असेल, त्या कंपनीने सांगितलं असेल की बाबा ह्या म्यूपच्या बकेटमध्ये तुम्ही 250 किलो किंवा 300 किलोपेक्षा जास्त वजन न्यायचं नाही आहे, पण तुम्ही 500 किलो वजन टाकताय आणि चालू द्या असं म्हणताय, तर चालणार नाही डिअर. ठीक आहे, हे काय झालं, ओव्हरवेट झालं. आणि दुसरं, तुम्ही इथे मॅन्युफॅक्चररने दिलेले जे इन्स्ट्रक्शन आहे, ज्या रिकमेंडेशन आहे त्या फॉलो नाही केल्या, मग त्याच्यामुळे अपघात होणारच आहे. ठीक आहे, जर आपण ओव्हरवेट केलं तर काय होणार आहे, नक्कीच ती लिफ्ट काय होणार आहे, पडून जाणार आहे, कोलॅप्स होणार आहे. नंबर 3 इनॲडिक्वेट ट्रेनिंग अँड सुपरविजन. सपोज जो ऑपरेटर आहे त्या म्यूपचा, त्याला ट्रेनिंग नाही आहे, नवखा व्यक्ती आहे, त्याला फक्त बेसिक ट्रेनिंग दिलेली आणि तुम्ही बोलताय की हां ठीक आहे तो ऑपरेट कर, आणि तिथं जर सुपरवायझर अवेलेबल नाही आहे जागेवर, तर काय होणार आहे, अपघात होऊ शकतो तिथे. ठीक आहे, तर ट्रेनिंग पण पाहिजे त्या ऑपरेटरला, आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर तो व्यक्ती व्यवस्थित काम करतो आहे का नाही याचं सुपरविजन देखील केलं पाहिजे. सुपरविजन कोण करतं, तर सेफ्टी सुपरवायझर करतो इथे. पुढे नंबर 4 नॉट फुल्ली ॲसेसिंग द हजार्ड अँड रिस्क ऑफ द जॉब, द साईट अँड द इक्विपमेंट. तुम्ही व्यवस्थित ते हजार्ड तिथे ओळखले नाही आहे. ठीक आहे, व्यवस्थित ॲसेसमेंट केलं नाही आहे, रिस्क ॲसेसमेंट. ठीक आहे, जिथे काम करताय, जिथे साईट चालू आहे, किंवा त्या इक्विपमेंटचं, म्हणजे तुम्हाला वाटतं आहे की बाबा इथे वरून ओव्हरहेड इलेक्ट्रिकल लाईन गेलेली आहे, पण तुम्ही काय बोलता की हां आपलं काम होऊन जाईल, आपल्याला तितका क्लोज जायचं नाही आहे, पण तुम्ही तरी त्याच्या क्लोज म्यूप नेता आणि तुम्ही बोलता की हां बस थोडंसे आता होऊन जाईल. पण काय होतं अचानकपणे, कधी कधी इलेक्ट्रिकल लाईन टच जरी नाही झाली तरी देखील काय होऊ शकतं, तिथे ॲक्सिडेंट होऊ शकतो, करंटचा फ्लो होऊ शकतो जर हाय व्होल्टेजची लाईन असेल तर. आणि तुम्ही जर त्याच्याजवळ नेता आणि तुम्ही बोलताय की हां यार एवढं चालून जाईल, तर चालणार नाही. 4 फूटपेक्षा जास्त डिस्टन्स ठेवलं पाहिजे. क्लिअर आहे, इलेक्ट्रिकल लाईनमध्ये ही एक सेफ्टी आहे. तर हे सर्व कारणं होते तुमचे म्यूपसोबतचे अपघात होण्याचे. हजार्ड मॅनेजमेंट. बरं, आता म्यूप आपलं समजलं, म्यूपचे टाईप समजले, म्यूपसोबत का प्रामुख्याने अपघात होतं त्याची कारणं समजले, मग इथे थांबून चालणार नाही आहे. इथे आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावं लागणार आहे. म्हणजे ते वर्क आहे म्यूपसोबतचं ते सुरक्षित करावं लागणार आहे, आणि त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, हजार्ड मॅनेजमेंट करावं लागणार आहे. हजार्ड मॅनेजमेंट म्हणजे काय, प्लॅनिंग अ सेफ वे टू डू अ जॉब कॅन हेल्प आयडेंटिफाय द हजार्ड ऑफ एनी वर्क युजिंग म्यूप. प्लॅनिंग सेफ वर्क इन्क्लूड्स हजार्ड मॅनेजमेंट प्रोसेस विच इज. हजार्ड मॅनेजमेंट करण्यासाठी खाली काही स्टेप दिलेले आहे ते आपण पहिले करणार आहे. नंबर 1 आयडेंटिफाय द हजार्ड. हजार्ड ओळखायचे आपल्याला जर आपला शत्रू किंवा आपल्याला जर धोका ओळखता नाही आला डिअर, तर आपण त्याची सेफ्टी घेऊ नाही शकणार, तो धोका कमी नाही करू शकणार किंवा पूर्णपणे इलिमिनेट करू शकणार नाही. तर कुठल्याही हजार्ड मॅनेजमेंटमध्ये, सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये सर्वात पहिली जी स्टेप असेल तुमच्यासाठी, तर ती असणार आहे आयडेंटिफाय हजार्ड किंवा हजार्ड आयडेंटिफिकेशन, म्हणजे तुमचे धोके ओळखा. ठीक आहे, त्या प्रोसेसमधले धोके ओळखायचे तुम्हाला. नंबर 2 ॲसेस द हजार्ड. धोके ओळखल्यानंतर त्याचं मूल्यमापन करायचं आहे की बाबा किती प्रमाणात धोका उद्भवू शकतो, याचे परिणाम काय उद्भवू शकतात. मी रिस्क ॲसेसमेंट सांगितलेले, हजार्ड ॲसेसमेंट देखील सांगितलेले आहे. काय आहे ॲसेस द हजार्डमध्ये, डिसाईड इफ द आयडेंटिफाईड हजार्ड आर सिग्निफिकंट, वुड दे कॉज सिरियस हार्म. जो आपण हजार्ड ओळखलेला आहे तो किती घातक आहे, तो इजा पोहोचवू शकतो का इजा पोहोचवू शकत नाही, काय ॲक्सेप्टेबल आहे की बाबा ठीक आहे तितकं रिस्क तर असतेच. ठीक आहे. नंबर 3 कंट्रोल द हजार्ड. आपण ॲसेस केल्यानंतर काय करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे. मी तुम्हाला हायरार्की देखील सांगितली होती हजार्ड मॅनेजमेंटची. काय आहे हायरार्की, पहिली स्टेप असते इलिमिनेट, आयसोलेट, सबस्टिट्यूशन.
ठीक आहे. नंतर बाकीच्या स्टेप असणार आणि शेवटी मग तुम्हाला PPE ते प्रोव्हाइड करायचं आहे. मग याच्यापैकी कुठलंही एक प्रोसेस किंवा एकपेक्षा जास्त मेथड अप्लाय करून तुम्हाला काय करायचं, तो हजार्ड कंट्रोल करायचा आहे. म्हणजे हजार्ड किंवा जो धोका असेल त्याला त्याची रिस्क आहे त्याच्यामधून उद्भवणारी ती पूर्णपणे कंट्रोल कमी करायची आहे किंवा पूर्णपणे काढूनच टाकायची आहे. नंबर 4, मेंटेन द वर्क प्लॅन ऑर अदर सेफ्टी डॉक्युमेंटेशन. जे बाकीचे इतर SOP आहे, SOPचा अर्थ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा सेफ ऑपरेटिंग प्रोसिजर, किंवा मग तुमचे इन्स्पेक्शनचे डॉक्युमेंट असतील, तर ड्रायव्हरचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, मेडिकल सर्टिफिकेट असेल, लायसन्स असेल, रजिस्ट्रेशन असेल, हे सर्व डॉक्युमेंटेशन तुम्हाला मेंटेन ठेवायचे आहे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे. SOP देखील त्याला त्या व्यक्तीला द्यायची आहे. ठीक आहे. पुढे मॉनिटर द हजार्ड अँड कीप द वर्क प्लॅन ऑर टास्क ॲनालिसिस अपडेटेड. ठीक आहे. मॉनिटर करायचं. आता हे सर्व झाल्यानंतर मॉनिटरिंग हे तुमची लास्ट स्टेप असते. म्हणजे बघायचं आहे की आपण अजून चांगल्या पद्धतीने काय सेफ्टी घेऊ शकतो. ठीक आहे. तर याच्यासाठी शोधत राहायचं, मॉनिटरिंग करायची. आयडेंटिफाय हजार्डमध्ये काय करतो आपण, तर हजार्ड ओळखतो. नंबर 1 काय आहे, फिजिकल इन्स्पेक्शन. म्हणजे पहिले काय करायचं तुम्हाला की बाबा वॉक अराउंड द वर्क प्लेस. म्हणजे जिथे मशीन उभं आहे, जिथे हे काम चालू आहे, तिथे काय करायचं, एक राऊंड मारायचं आहे. राऊंड मारल्यानंतर काय करायचं, चेकलिस्ट तुमच्या हातामध्ये पाहिजे. चेकलिस्टमध्ये काय काय चेक केलं जातं, त्याचा अँगल चेक केलं जातो, वर्कलोड चेक केलं जातं. पुढे येणारच सॅम्पल आहे माझ्याकडे, तर ते सर्व दाखवणार आहे, तर ते चेकलिस्ट भरायची आहे. ठीक आहे. मग नंतर त्याच्यामधनं आपल्याला धोके आपोआपच कळायला लागतात. नंबर 2, टास्क ॲनालिसिस. टास्कचा अर्थ काय, तर ची गरज तुम्हाला काय पडलेली आहे. बल्ब चेंज करायचा आहे का, सिमेंट कॉन्क्रीट करायचं आहे का, पेंट लावायचं आहे का, एखादा पोस्टर लावायचा आहे. ठीक आहे. तर त्यामुळे त्या म्यूपच्या मदतीने काय काम करणार आहे, कुठली टास्क करणार आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. मग वेल्डिंग करायचं आहे का काय कटिंग करायचं आहे. मग त्याच्यावरून तुम्हाला कळतं की याच्यामध्ये काय काय धोके आहे बाबा. ठीक आहे. तर 2 नंबरची स्टेप आहे टास्क ॲनालिसिस. नंबर 3, प्रोसेस ॲनालिसिस. आयडेंटिफाय द हजार्ड ॲट ईच स्टेज ऑफ द प्रोजेक्ट ऑर पीस ऑफ वर्क. मग तुम्ही काय करायचं आहे, ती प्रोसेस कशी चालणार आहे. वेल्डिंग करायची असेल तर पहिले तुम्ही वेल्डिंग मशीनवरती नेणार आहे, इलेक्ट्रिकल सप्लाय करून देणार आहे. ठीक आहे. नंतर मग कटिंग करणार आहे, मग पुन्हा वेल्डिंग करणार आहे, नंतर मग शेवटी पेंट करणार आहे. मग हे सर्व प्रोसेस चालणार आहे. तर ह्या प्रोसेसमध्ये स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रोसेसचं तुम्हाला हजार्ड आयडेंटिफाय करायचं. मग वेल्डिंगमध्ये काय धोके, पेंटिंगमध्ये काय धोके, इलेक्ट्रिकल वर्कमध्ये काय धोके, तर असं सर्वपणे प्रोसेस ॲनालिसिस करायचं आहे. नंबर 4, रिव्ह्यू ॲक्सिडेंट अँड इन्सिडंट इन्व्हेस्टिगेशन. याच्यामध्ये काय करायचं आहे बरं, आयडेंटिफाय हजार्ड अँड सी व्हॉट कॉज एनी ॲक्सिडेंट यूजिंग इन्व्हेस्टिगेशन्स ऑफ ॲक्सिडेंट ऑन सिमिलर इक्विपमेंट ऑर वर्क. म्हणजे काय, यापूर्वी तुमच्या वर्क साईटवर किंवा तुम्ही ज्या कंपनीत काम करणार आहे, ज्या म्यूपवर काम करणार आहे, तर त्यासोबत कुठले कुठले ॲक्सिडेंट घडले आहे बरं या कंपनीमध्ये, तर त्याचे सर्वांचे रेकॉर्ड तुम्हाला स्टडी करायचे असतात रिव्ह्यूमध्ये. मग सर्व ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन, चूक कोणाची होती, मशीन फेल्युअर काय झालं होतं, नेमकं ह्यापूर्वी मी इथे जॉईन होण्यापूर्वी म्यूपसोबत किती अपघात झालेले आहे. एक पण झालेलं नसेल तर चालेल, पण जर याच्यासोबत 10-15 अपघात झालेले आहे, तर बाबा का अपघात होता बरं कॉमनली, तर तो सर्वात पहिला जो कॉमनली कॉज आहे तो तुम्हाला पहिले एलिमिनेट करायचा आहे. आणि जेव्हा मित्रांनो तुम्ही हे ॲक्सिडेंट रिपोर्ट जेव्हा वाचतात, तेव्हा तुम्हाला आयडिया येऊन जाते की अच्छा मध्ये जास्त ॲक्सिडेंट कसले होतात, तर एन्ट्रॅपमेंटचे होतात. म्हणजे तो व्यक्ती अडकून जातो. दुसरं मशीन फेल्युअर. म्हणजे काय असतं, मशीनचा दोष असतो कधी कधी, जे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने मुवमेंट होत नाही आणि कधी कधी एक्स्ट्राच मुवमेंट होऊन जाते. चौथ्या केसमध्ये काय होतं, मशीन कोलॅप्स होऊन जातं. कोलॅप्सचा अर्थ काय होणार, मशीन आडवं पडून जातं. बरं, मग आता आडवं पडल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊन जातो, तर तिथे व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो किंवा मग इतर पद्धतीचे धोके उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हाला ॲक्सिडेंट रिपोर्ट हे वाचायचे असतात. ॲसेस द हजार्ड. ॲसेस द हजार्डमध्ये काय करायचं आपल्याला, डिसाईड इफ द आयडेंटिफाईड हजार्ड आर सिग्निफिकंट. म्हणजे आपल्याला जो हजार्ड आयडेंटिफाय झालेला आहे, आपण जे धोके ओळखलेले आहे ते गंभीर आहे का, त्याच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का, काय ॲक्सेप्टेबल आहे की ॲक्सिडेंट होणारच नाही, तर याचं तुम्हाला डिसिजन करायचं आहे. हाऊ लाईकली इज इट दॅट समवन कुड बी हार्म अँड इफ दे हार्म हाऊ सिरियसली कुड हार्म. म्हणजे हा जो धोका आहे, हा जो हजार्ड आहे, त्याच्यापासून किती % चान्सेस आहे की ॲक्सिडेंट होण्याचे. 100% ॲक्सिडेंट होणारच आहे का, की मग फक्त 1-2% चान्सेस आहे ॲक्सिडेंट होण्याचे. दुसरं प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे स्वतःला पण, की बाबा जर ॲक्सिडेंट झाला तर याचे परिणाम काय होतील. मशीन तुटेल म्हणजे प्रॉपर्टीचा लॉस होणार आहे, ह्युमन लॉस होणार आहे,
इंजरी होणार आहे की डेथ होणार आहे. तर असे 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे की ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस किती आहे. दुसरा प्रश्न विचारायचा आहे जर ॲक्सिडेंट झाला तर मग हानी किती पोहोचणार आहे आणि कोणाकोणाला हानी पोहोचणार आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारायचे. हे झालं हजार्ड ॲसेसमेंट, हजार्ड कंट्रोल. आता आपल्याला कळून गेलेलं आहे हजार्ड ॲसेसमेंटमध्ये की बाबा किती गंभीर याचे परिणाम होणार आहे. मग आता त्याच्यावरती फक्त गप्प बसून नाही चालायचं, तर आपल्याला इथे हायरार्की वापरायची आहे सेफ्टीची. हजार्ड इलिमिनेट करायचा, हजार्ड सबस्टिट्यूट करायचा, इंजिनिअरिंग कंट्रोल करायचं म्हणजे गार्ड वगैरे लावायचं का मग इतर PPE वगैरे प्रोव्हाइड करायचं, म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण त्याची सेफ्टी घ्यायची आहे. तर हे इथे आपण ठरवत असतो. फर्स्ट ट्राय अँड एलिमिनेट द हजार्ड, म्हणजे पहिली गोष्ट तर आपण हजार्ड काढण्याचाच प्रयत्न करायचा आहे. म्हणजे शक्य तितका प्रयत्न आपल्याला पूर्णपणे हजार्ड काढता कसा येईल, इलिमिनेट कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न असला पाहिजे. पण जर ते प्रत्येक ठिकाणी पॉसिबल नसेल, जर शक्य नसेल, तर तो काय करायचा आहे, तो आयसोलेट करायचा आहे, तो अलग करायचा आहे. अँड ॲज अ लास्ट रिसॉर्ट ट्राय टू रिड्यूस द हार्म दॅट कुड बी कॉज बाय अ हजार्ड. जर तुम्हाला हे सगळं करून देखील वाटते की हजार्ड प्रेझेंट आहे इथे, म्हणजे हाईटवरून पडण्याचा धोका आहे, तर मग काय करायचं तुम्हाला, मग इतर PPE वगैरे प्रोव्हाइड करायचे आहे, जेणेकरून ते पडला जरी तरी त्याचे परिणाम कमी होतील किंवा पडून नाही याच्यासाठी तुम्हाला तिथे PPE वगैरे लास्ट इथे प्रयत्न करायचा आहे की बाबा PPE घाल, हार्नेस बेल्ट लाव तिथे, आणि व्यवस्थित जिथे बाजूला जे गार्डरेल आहे, हँडरेल आहे, तिथे काय करायचं, क्लॅम्पिंग करायचं, जेणेकरून तो पडणार नाही आणि जरी पडला तरी तुला तितकी गंभीर इजा होणार नाही याची खात्री घेतली जाते. कारण आपण वर्क ॲट हाईटच करणार आहे, त्यामुळे तो धोका तर आपण इलिमिनेट करू शकतच नाही की बाबा फॉलिंगचा धोका आहे तो इलिमिनेट नाही करू शकत. मग आपल्याला तिथे काय करायचं असतं, पूर्णपणे तुम्हाला PPE प्रोव्हाइड करून तो हजार्डचा धोका आहे तो कमी करायचा आहे. पुढे कन्फाईन ओव्हरहेड वर्किंग. आता ओव्हरहेड वर्किंगमध्ये जेव्हा काम करायचं असतं, कन्फाईन ओव्हरहेड काय असतं माहिती आहे, जो डोक्यावरती काहीतरी स्लॅब आहे किंवा स्टीलचं स्ट्रक्चर आहे त्याला काय बोलतं, कन्फाईन ओव्हरहेड. म्हणजे वरती तुम्हाला आकाश नाही दिसत काम करताना, तर वरती स्ट्रक्चर आहे आणि वरती बघून तुम्हाला काम करायचं असतं. जसं की ड्रिल मारायचं आहे किंवा कटिंग करायचं आहे, होल पाडायचं आहे, पेंटिंग करायची, वेल्डिंग करायची, कटिंग करायची किंवा बल्ब चेंज करायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं सर्व कन्फाईन ओव्हरहेड वर्किंग. म्हणजे वरती स्ट्रक्चर आहे पूर्णपणे, तेव्हा काय करायचं आहे, नंबर 1 बी ब्रीफ ऑन द रिस्क ऑफ वर्किंग इन अँड अराउंड स्ट्रक्चर्स वेअर दे कुड बी ट्रॅप ऑर पिन बिटवीन द प्लॅटफॉर्म अँड अ स्ट्रक्चर. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की वरती ओव्हरहेडचं अडकायची जागा आहे, जसं की स्लॅब आहे, स्टीलचे पाईप्स आहे किंवा वायर गेलेलं आहे, वायरिंगचं जाळं गेलेलं आहे. तर मग तुम्हाला काय करायचं आहे की बाबा अडकून याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग तुम्ही व्यवस्थित ऑपरेट करायचं आहे, जेणेकरून तुमचं जे म्यूप आहे ते ओव्हरटर्न पण होणार नाही आणि तुम्ही त्या बकेटमध्ये म्हणजे मशीनमध्ये आणि वरच्या त्या ओव्हरहेड प्लॅटफॉर्ममध्ये स्टक होणार नाही, ट्रॅप होणार नाही किंवा अडकून जाणार नाही, याची खात्री तुम्हाला करायची असते व्यवस्थित ऑपरेट करायचं असं. नंबर 2 बी अवेअर ऑफ देअर वर्किंग एन्व्हायरमेंट ऑल द टाईम. तुमच्या आजूबाजूला काम करत असताना इतर गोष्टींकडे पण लक्ष पाहिजे, कोण येतं आहे, कोण जातं आहे, म्हणजे इतर काही धोका तर नाही आहे ना, किंवा मग वातावरण खराबच आहे, वारं वादळ चालू आहे आणि तुम्ही तुमच्या कामातच मग्न आहे, तर असं चालणार नाही. ठीक आहे, किंवा मग एखादं JCBचं मशीन तुमच्या म्यूप जिथं उभं आहे, जिथे पार्क केलं आहे त्याच्या शेजारी खड्डा खोदतं आहे आणि तुमचं इकडं चालू आहे काम, तर असं चालणार नाही. तर तुमचं मशीन पण सेफ असलं पाहिजे, तुमचं काम सुरक्षित असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं तो ऑपरेटर सुरक्षित असलं पाहिजे, याची खात्री तुम्हाला करून घ्यायची. ठीक आहे, तर वर्किंग एन्व्हायरमेंट कसं आहे त्याची तुम्हाला इथे अवेअरनेस असलं पाहिजे, जागरूकता असली पाहिजे. नंबर 3 वेअर हार्ड हॅट्स विथ अ चीन स्ट्रॅप. हार्ड हॅट म्हणजे हेल्मेट घालायचं आहे, जे वर्किंग हेल्मेट आहे ते वापरायचं आहे, ते तर डेफिनेटली कोणी पण सजेस्ट करेलच, विथ अ चीन स्ट्रॅप. हनवटीच्या इथे जे आपल्याला पट्टी दिलेली असते, जे लॉक दिलेलं असतं लावण्यासाठी, त्याला बोलणार आहे चीन स्ट्रॅप, जेणेकरून ते टाईट बसवायचं आहे, जेणेकरून आपलं डोकं किंवा एखाद्या व्यक्तीचं डोकं जरी इकडे तिकडे झालं तरी ते पडणार नाही, म्हणजे ते वरचं हेल्मेट आहे ते खाली पडणार नाही, याच्यासाठी दिलेली जी पट्टी असते त्याला काय बोलतात, चीन स्ट्रॅप. ग्राउंड कंडिशन, सर्वात महत्त्वाचं ग्राउंड कंडिशन. यूज द म्यूप ऑन अ फॉर्म म्हणजे टणक अँड लेवल ग्राउंड, म्हणजे स्लोपवरती वापरायचं नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, मेक शुअर एनी टेम्पररी कवर यूज टू ब्लॉक होल. जर गटरीचं झाकण वगैरे असेल तर त्याच्यावरती म्यूप पार्क नाही करायचं आहे. खोल काय खड्डा आहे जमिनीमध्ये आणि तो कशाने झाकलेला आहे प्लास्टिकने किंवा कशाने किंवा मग स्टीलच्या पाईपने, आणि त्याच्यावरती तुम्ही पार्क केलेले मूप तर चालणार नाही. ठीक आहे, वेटने ते बेंट होऊ शकतं किंवा मग कोलॅप्स होण्याचे तिथे चान्सेस आहे. प्रिव्हेंटिंग फॉल
ला जपण्यासाठी आपण त्याला पी दिलेले आहे. गार्डरेलची कंडिशन बघितलेली आहे. टोबोर्ड दिलेला असणार तिथे. मटेरियल पण वरून खाली पडू नये याच्यासाठी, कारण इथे अजून एक धोका असणार आहे. जर ट्रान्सपोर्ट चालू असेल किंवा यवाजाही चालू असेल लोकांची आणि वरती म्यूपमध्ये ऑपरेटर उभं राहून काम करतोय, तर चान्सेस आहे त्या व्यक्तीच्या हातामधून काहीतरी सटकू शकतं. एखादं टूल, हातोडी असो किंवा काही असू द्या, मशीन असो, ड्रिल मशीन, तर ते खालच्या व्यक्तीवर पडू शकतं. ठीक आहे. तर ते चान्सेस टाळण्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे, त्याला टोरेल किंवा गार्डरेल तिथे द्यायची आहे. पुढे फॉलिंग ऑब्जेक्ट. काय आहे फॉलिंग ऑब्जेक्ट? फॉलिंग ऑब्जेक्ट म्हणजे तुमच्याकडे टूल जे असेल, आत्ताच मी सांगितलं की ते ऑब्जेक्ट खाली पडू शकतं. मग त्याच्यासाठी काय करायचं, आयसोलेट द एरिया. आयसोलेट करणे म्हणजे काय, जिथे म्यूपचं काम चालू आहे तो पूर्णपणे एरिया काय करायचं आहे, बॅरिकेशन करायचं आहे, जेणेकरून कोणी आतमध्ये येणारच नाही. जर एखादा व्यक्ती जर आतमध्ये आलाच नाही, तर तिथे खाली जरी एखादा ऑब्जेक्ट पडला तरी काय होणार नाही, ॲक्सिडेंट होणार नाही. तो फक्त खाली पडेल आणि नियर मिस आपण त्याला कन्सिडर करू. नंबर 2, एनीवन वर्किंग नियर बाय शूड वेअर हार्ड हॅट. जर एखादा व्यक्ती जर अर्जंटच काम असेल, जर तो आजूबाजूला जर फिरत असेल त्या म्यूपच्या किंवा खालून येत जात असेल, तर काय करायचं आहे, त्याला हार्ड हॅट द्यायची आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही सेफ्टी सुपरवायझर किंवा सेफ्टी ऑफिसरच्या नाते कुणाला पण त्या बकेटच्या खालून येण्या जाण्यासाठी परवानगी द्यायची नाही. इवन तुम्हीसुद्धा जायचं नाही, कितीही कंडिशन कशी असो, तर खाली जायचं नाही. ठीक आहे. इमर्जन्सी असो, नाही आपण पळत निघून जाऊ, नाही, हे चुकीच्या प्रॅक्टिस करायच्या नाही. जो म्यूपचा एरिया आहे तो सेफ ठेवायचा आहे, आयसोलेट करायचं आहे, बॅरिकेशन करायचं व्यवस्थित. वेदर म्हणजे वातावरणचा आणि म्यूपचा काय संबंध आहे. जसं की जर वादळ असेल तर तुम्हाला तिथे काम करायला परवानगी द्यायची नाही. खूपच जास्त पाऊस चालू असेल, पावसामुळे होतं काय, माती धसून जाते, अशी नरम पडून जाते, म्यूप कोलॅप्स होण्याचे चान्सेस तिथे जास्त आहे. ठीक आहे. आणि जर इलेक्ट्रिकलसोबत जर तुम्ही काम करत असाल आणि वरतून पाऊस चालू आहे, शॉक लागण्याचे चान्सेस जास्त आहे. इलेक्ट्रिकल कंडक्शन तिथे होऊ शकतं. त्यामुळे असे वेदर कंडिशनमध्ये काम थांबवायचं आहे, वाट बघायची, वेदर नीट होण्याची आणि क्लिअर वेदरमध्येच काम करायचं आहे. हँडलिंग मटेरियल. आता मटेरियल कसं हँडल करायचं बघूया. इफ द म्यूप इज बिंग यूज टू इन्स्टॉल मटेरियल, चेक द वेट, डायमेन्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द मटेरियल. कधी कधी काय असतं, म्यूपमध्ये आपल्याला एखादं मटेरियल हाईटवरती इन्स्टॉल करायचं असतं. एखादं मशीन असो किंवा मग इलेक्ट्रिकलचे पॅनल असो, बोर्ड असो, ज्या वस्तू असतील त्या काय करावं लागतं, आपल्याला हाईटवर नेऊन फिक्स करावं लागतात. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, हे असं म्यूपची मदत घ्यावी लागते. मग हे जर मटेरियल तुम्हाला कॅरी करायचं आहे, तर बकेटमध्ये ठेवायचं आहे, तर त्याचं वजन किती आहे, त्याचं डायमेन्शन किती आहे, म्हणजे किती बाय कितीचं आहे, तर ते सर्व चेक करायचं असतं. जर त्याचं वेट 500 किलो आहे आणि तर ज्या म्यूपची कॅपॅसिटी 300 किलो आहे, तर तुम्ही ते नेणं चुकीचं आहे. ठीक आहे. तुम्हाला मी एक हे दाखवेल चार्ट, त्याच्यामध्ये कळणार आहे की किती कॅपॅसिटी असते. मोस्टली 250-300 किलोची कॅपॅसिटी असते. ठीक आहे. पुढे वर्किंग नियर ऑर ओव्हर वॉटर. पाण्याचा जर एखादा स्रोत असेल तर त्याच्यासोबत काम करताय, त्याच्याजवळ काम करताय, तरी देखील तुम्हाला काळजी घ्यायची असते. पी वापरायचे असतात, लाईफ जॅकेट वापरायचं असतं, हार्नेस हे वापरायचं असतं, फॉल अरेस्टर वापरायचं असतं. ठीक आहे. आता पाण्यासोबत म्हणजे नदीकाठी एखाद्या तलावाशेजारीचं काम करत असाल म्यूपसोबत, तरी देखील हे असे प्रॉब्लेम येऊ शकतात. तुम्हाला कोलॅप्स होण्याचे चान्सेस आहे तिथे. जर पाण्यात पडू शकतो एखादा व्यक्ती, तर मग तुम्हाला लाईफ जॅकेट वगैरे सोबत असले पाहिजे. मोस्टली लाईफ जॅकेट ठेवत नाही, पण तरी पण ॲज अ सेफ्टी म्हणून तुमच्या याच्यावरती बकेटसोबत ते लाईफ जॅकेट असावं. लाईफ जॅकेट माहिती तुम्हाला की बुडण्यापासून वाचवतं ते व्यक्तीला. हॅव अ रेस्क्यू प्लॅन इन प्लेस अँड टेक इन टू अकाउंट द एक्स्ट्रा हजार्ड वर्किंग नियर वॉटर कॅन क्रिएट. अजून रेस्क्यू प्लॅन तुमच्याकडे असलं पाहिजे. हे बघा, फक्त आपल्याला कुठल्या पण वर्क ॲट हाईटवरती फक्त हे देऊन चालत नाही की बाबा हे घे फॉल प्रोटेक्शन, हे घे फुल बॉडी हार्नेस, हे घे लॅन्ड, तुला लाईफलाईन दिलेलं आहे, त्याला अडकव व्यवस्थित आणि काम कर बिंदास, काहीच होणार नाही तुला. असं करून चालणार नाही. जर माना की तो व्यक्ती जर तिथून खाली पडला आणि लँड जर अटकून राहिला, ठीक आहे, तर मग त्याचं रेस्क्यू कसं कराल. जर म्यूपमधनं एखादी व्यक्ती जर पडला खाली अचानकपणे, त्याला चक्कर आले किंवा काहीतरी झालं असेल किंवा त्याची मूवमेंट जोरात झाली असेल त्या म्यूपची, बकेटमधून जर व्यक्ती खाली पडला, मग तुम्ही त्याचं रेस्क्यू कसं करणार. त्याच्यासाठी काय प्लॅन आहे, तर तुमच्याकडे तो प्लॅन असला पाहिजे, ती प्रोसिजर असली पाहिजे. कारण लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही प्रोटेक्शनसाठी त्याला पी वगैरे देताय, तो जो प्लॅन करताय तितकंच महत्त्वाचं असतं. रेस्क्यू प्लॅन देखील महत्त्वाचा असतो. कारण ॲक्सिडेंट झाला आणि तो व्यक्तीला काहीच नाही झालं आणि तो जर लटकलेला आहे,
त्या दोरीला किंवा हार्नेसला, तरी देखील तो व्यक्ती अजून पूर्णपणे धोक्यामधून निघालेला नाही आहे, हे मी तुम्हाला सांगतो. कारण जो हार्नेस बेल्ट आहे, फुल बॉडी असो हाफ बॉडी असो, तो पूर्णपणे तुमची बॉडीचं वेट त्याने कॅरी केलेलं आहे. म्हणजे तुमची बॉडी काय झाली तिथे प्रेस झालेली आहे आणि 2 किंवा 3 तासापेक्षा जर जास्त तो व्यक्ती त्या हार्नेसला लटकलेला जर असला तर त्याचा मृत्यू होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे बघा तुम्ही PPE देखील फक्त देऊन चालणार नाही, तर आपल्याला त्या व्यक्तीचा लवकरात लवकर रेस्क्यू देखील करायचा असतं तिथून. म्हणजे हाईटवरती त्याला फक्त हेल्मेट दिलं, शूज दिलं, बेल्ट दिला तर चालणार नाही. तर जो व्यक्ती जर पडला तरी देखील त्याचं रेस्क्यू लवकरात लवकर करावं लागतं. कारण 1-2 तासात तर तो व्यक्ती लटकलेला राहतो, तर बेशुद्ध पडून जातो. कारण त्या हार्नेस बेल्टमुळे काय होतं, त्याचे व्हेन्स आहेत त्याच्यामधनं ब्लड सर्क्युलेशन थांबून जातं तिथे. ठीक आहे, तर त्यामुळे काय करावं लागतं, तुम्हाला रेस्क्यू प्लॅन देखील तिथे तयार करावं लागतं. इलेक्ट्रिकल हजार्ड, बऱ्याचशा वेळेस म्यूपचा वापर काय केला जातो, मोस्टली 30 ते 40% फक्त इलेक्ट्रिकल वर्कसाठी म्यूपचा वापर केला जातो. जसं की ओव्हरहेड जर वर्किंग लाईन असेल, इलेक्ट्रिकल लाईन असेल, झाडाच्या मधून जर एखादी इलेक्ट्रिकल लाईन गेलेली असेल तेव्हा याचा वापर केला जातो. मग तुम्हाला इलेक्ट्रिकल हजार्ड तिथे आहे, इलेक्ट्रिकल हजार्डमध्ये एकदा म्यूपच्या संपर्कात जर ती केबल आली किंवा ती जर इलेक्ट्रिकल लाईव्ह वायर आली, शॉक लागू शकतो. म्हणजे पूर्णपणे त्या म्यूपच्या मशीनमध्ये काय होऊ शकतं, तिथे त्या प्लॅटफॉर्ममध्ये करंट, इलेक्ट्रिसिटी पळू शकते आणि तुम्ही जर त्याला टच केला तर किंवा त्या ऑपरेटरने जर टच केला तर काय होऊ शकतं, शॉक लागून तो व्यक्ती मृत्युमुखी पडू शकतो. मग तुम्ही त्याची सेफ्टी कशी घेणार आहे, तर तुम्हाला इथे दिलेलं असतं की जर झाडापासून किंवा एखादं स्ट्रक्चर आहे किंवा इलेक्ट्रिसिटीचं वायर गेलेले तर त्याच्यापासून कमीत कमी 4 फीट किंवा 4 मीटर अंतर तुम्हाला ठेवायचं. मोस्टली 4 फीटच ठेवायला होतात, 4 मीटरची गरज नाही. 4 मीटरची गरज कुठं असते, जेव्हा तुम्ही झाडं वगैरे कापायला जातात किंवा मग एखादं स्ट्रक्चर पाडायचं असतं, भिंत पाडायची असते, इलेक्ट्रिकलचं कनेक्शन हे करायचं असतं, डिमॉलिश करायचे असते, तर तेव्हा मात्र 4 मीटर तुम्हाला काय करायचं असतं, अंतर ठेवायचं असतं. झाडामधून देखील करंट तिथे सर्क्युलेट झालं असं हे बघायला आलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे की झाडामधनं देखील काय झालेलं असतं, तिथे इलेक्ट्रिसिटी फ्लो झालेली असते. कारण ते झाड सुकलेलं नसतं, बऱ्याचशा वेळेस ओलं झाड असतं, त्याच्यामध्ये पाणी सेल्युलोज असतं, त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. अशा बऱ्याचशा केसेसमध्ये प्रूव्ह झालेलं आहे. ऑल ट्रीज, स्ट्रक्चर अँड वर्क पोझिशन दॅट आर विदिन 4 मीटर ऑफ द पॉवर लाईन. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, इलेक्ट्रिसिटीपासनं कमीत कमी 4 मीटर अंतर मेंटेन ठेवायचं आहे. जर ती वायर लाईव्ह असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 4 मीटर अंतर ठेवायचं आहे, जवळ जायचं नाही आहे त्या वायरीच्या आणि मग दुरूनच काम करायचं आहे. आणि मोस्टली 4 मीटर इथं त्यांनी सांगितलेलं आहे, पण ॲक्च्युली मी बघितलेलं आहे तर 4-1 फीटपर्यंत ठीक आहे, चालून जातं. ठीक आहे, एखादं 2 मीटर तरी तुम्ही अंतर ठेवायचं आहे. हा लाल कलरचा काय आहे, इथे म्यूपच्या वरती बकेटमध्ये दिलेला अँकर पॉईंट आहे. मग ह्या अँकर पॉईंटला तुम्हाला काय करायचं आहे, ते तुमचं लॅनयार्डचं जे हुक आहे ते अडकवायचं आहे. ते येलो कलरचं लॅनयार्डचं हुक आहे. पुढचे मार्किंग, डॉक्युमेंटेशन अँड रेकॉर्ड. इथे आता कुठले रेकॉर्ड मेंटेन ठेवायचे बरं आपल्याला. पहिली गोष्ट तर ॲक्सिडेंट रिपोर्ट मेंटेन ठेवायचे. दुसरं लेबल, साईन, अजून जे कागदपत्र असेल ते मेंटेन ठेवायचं आहे. पुढे इन्स्पेक्शन कधी झालं, दर 6 महिन्याला याचं इन्स्पेक्शन करावं लागतं. आपण फॅक्टरी ॲक्टमध्ये देखील बघितलं. ठीक आहे, की दर 6 महिन्याला हे मशिनरीचं इन्स्पेक्शन झालं पाहिजे. तर ते होतं आहे का नाही, किंवा जर झालं असेल तर काय करायचं आहे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं. कारण जर भविष्यामध्ये एखादा अपघात जर घडला तर तुम्हाला पुरावा तिथे दाखवावं लागतं की हे बघा आम्ही इन्स्पेक्शन केलं होतं किंवा कुठल्या व्यक्तीने केलं होतं, त्याचं नाव वगैरे तिथे येणार आहे. कुठले डॉक्युमेंटेशन मेंटेन ठेवायचे, की म्यूपवर कोणी काम केलं, म्यूप ह्या तासाला कुठे काम करत होतं, तर सर्व दिवसाचं रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं आहे इथे. आणि सर्वात महत्त्वाचं तर म्हणजे इथे इन्स्पेक्शन सर्टिफिकेट, जो की क्रेनचा इन्स्पेक्टर देतो किंवा म्यूपचा इन्स्पेक्टर देतो, त्याचं इथे सर्टिफिकेट आलं पाहिजे. आणि दर 6 महिन्याला याचं इन्स्पेक्शन केलं गेलं पाहिजे. म्यूपमध्ये देखील इथे सर्व मार्किंग दिलेलं असतं. काय बरं दिलेलं असलं पाहिजे ह्याची तुम्हाला खात्री करायची. तर नंबर 1, मॅन्युफॅक्चर कोण आहे ते कंपनीचं नाव, मॉडेल नंबर, सिरियल नंबर, त्याचा कंपनी कुठली आहे तर त्याचा ॲड्रेस द्यायचा आहे. नंतर डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, ॲक्च्युली तारीख देत नाही, फक्त महिना आणि वर्ष देतात की हे कुठल्या याचं मॉडेल आहे आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग डेट दिले जाते. नंतर डिझाईनचं स्टँडर्ड आहे, म्हणजे इंडियन स्टँडर्ड आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे, कुठल्या स्टँडर्डने हे बनवलेलं आहे. ठीक आहे. नंतर रेटेड कॅपॅसिटी, किती किलो याची कॅपॅसिटी आहे ही द्यायची, 200 किलो, 300 किलो, 500 किलो ह्याच रेंजमध्ये असते. 200 ते 1000 किलोपर्यंत तुम्हाला म्यूपची रेंज भेटून जाते आणि त्याच्यापेक्षा जास्त तर मग तुम्ही क्रेनच वापरायची डायरेक्ट. पुढे द मॅक्सिमम नंबर ऑफ पीपल, म्हणजे किती जास्त लोक त्या बकेटमध्ये उभं राहू शकतं आहे.
कधी जास्तीत जास्त 2 ते 4 असतं. 4 पण फार रेअर, पण 2 ते 3 असे तुम्हाला बघायला मिळतील की बाबा किती लोक उभे राहू शकते. पुढे काही म्यूप तर फक्त एकच व्यक्तीला उभं राहण्यासाठी बनवलेले असते, जे की तुम्ही बघता की इलेक्ट्रिसिटीचे ट्रकवरती जे माउंटेड असतात त्या म्यूप, तर ते फक्त एकच व्यक्तीसाठी बनवलेले असतात. तसं डिझाईन केलं असतं त्यांनी. म्हणजे एक व्यक्ती तिथे जाणार जो की इलेक्ट्रिशियन असेल आणि रस्त्याच्या आजूबाजूचे जे स्ट्रीट लाईट आहे ते काय करतो, त्याचे बल्ब चेंज करतो. पुढे मॅक्सिमम विंड स्पीड अँड ऑपरेटिंग ग्रेडियंट. विंड स्पीड म्हणजे जास्तीत जास्त किती हवामध्ये तो काम करू शकतो, म्हणजे हवेची स्पीड किती आहे, 50 किलोमीटर प्रति आवर, 60-70, ठीक आहे, ह्या रेंजमध्ये असते जास्तीत जास्त. जर त्याच्यापेक्षा जास्त जर हवा येत असेल तर काय होऊ शकते, ते कोलॅप्स होण्याचे जास्त चान्सेस आहे. ऑपरेटिंग ग्रेडियंट म्हणजे ऑपरेटिंगचे बटणं वगैरे असतात, जो बोर्ड असतो त्या बोर्डवरती सर्व मार्किंग असतं, कसं काय ऑपरेट करायचं काय नाही. पुढे फॉर इलेक्ट्रिकली इन्सुलेटेड मशीन द वर्किंग व्होल्टेज. काही मशीन जर इलेक्ट्रिकलसोबत जर काम करायचं असतं तर पूर्णपणे म्यूप जे आहे इन्सुलेटेड केलेलं असतं, म्हणजे त्याच्या अवतीभोवती आपलं नायलॉन वगैरे याचं इन्सुलेशन असतं, म्हणजे करंट लागणार नाही किंवा त्या मशीनमध्ये करंट उतरणार नाही, याच्यासाठी इन्सुलेटेड केलं असतं. मग किती व्होल्टेजपर्यंत ते इन्सुलेशन टिकेल, काम करू शकेल, 420 वोल्ट, 1000 वोल्ट, तर त्याची कॅपॅसिटी इथे वर्किंग व्होल्टेज दिलेलं असतं. पुढे एनी स्पेशल वॉर्निंग, कॉशन, रेस्ट्रिक्शन, तर याचे सर्व सेफ्टी इथे इन्स्ट्रक्शन, सूचना वगैरे दिलेल्या असतात. तुम्ही बघू शकता, सिम्पल एकदम बेसिक गोष्टी इथे दिलेल्या आहे यांनी. वेअर अ वर्क प्लॅटफॉर्म हॅज अ डिफरंट कॅपॅसिटी ॲट डिफरंट हाईट. आता एक गोष्ट महत्त्वाची, जसं म्यूपची हाईट वाढत जाते, म्हणजे आपण बकेट जितक्या जास्त हाईटला नेतो तितकं त्याची कॅपॅसिटी कमी होत जाते. जर एकदम लो हाईटला असेल तर त्याची कॅपॅसिटी 500 किलो असेल. जर आपण त्याची हाईट 4 मीटरवर नेली तर त्याची कॅपॅसिटी 300पर्यंत येऊन जाते. हे फक्त उदाहरण दिलं, म्हणजे जितकं हाईट जास्त तितकं त्याचं वेट कमी आपल्याला कॅरी करावं लागणार आहे. रीड मॅन्युअल फॉर ऑपरेटिंग अँड सर्व्हिसिंग डिटेल. ऑपरेटर मॅन्युअल ते पुस्तक देणार आहे मशीनसोबत, की बाबा कसं ऑपरेट करायचं, ऑइल कसं चेंज करायचं, मेंटेनन्स कुठून करायचं. उदाहरण देतो आता ऑपरेटर मॅन्युअलचं. माने की तुम्ही एखाद्या बाईक घ्यायला गेले, उदाहरणार्थ होंडा शाईन घ्यायला गेले, 2 व्हीलर याच्यामध्ये, आणि शोरूममध्ये तुम्ही विकत घेतली, तर त्याच्यासोबत तुम्हाला एक पुस्तक देतात. त्याला काय बोलतं, ऑपरेटर्स मॅन्युअल. ऑपरेटर्स मॅन्युअलमध्ये सर्व दिलेलं असतं की HD शाईन कुठल्या कंपनीची आहे, याचा मॉडेल नंबर किती आहे, त्याचा प्रत्येक पार्टचा मॉडेल नंबर दिलेला असतो, पार्ट नंबर दिलेला असतो, गाडी कशी चालवायची आहे, कितीच्या स्पीडला चालवायची आहे, ऑइल कुठलं लागतं याच्यामध्ये, ठीक आहे, ब्रेक कसा दाबायचा, सर्व पार्टचे नावं तुम्हाला तिथे दिलेले असतात आणि ती गाडी चालवायची कशी याचे इन्स्ट्रक्शन दिले असतात. त्याला काय बोलतं, ऑपरेटर्स मॅन्युअल. तर हे देखील तुम्हाला ह्या मशीनसोबत मिळणार आहे.